आपल्या नरेंद्र चॅनलमध्ये आपला स्वागत आहे भावांनो. कारण म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढा आहे की या गोष्टी फक्त 3 ध्यानात ठेवा. चॅनल बनवायचं कॅटेगरी तुम्ही काय करता, चॅनल तर कोणीही घेता पण व्हिडिओ आपला व्हायरल होत नाही, त्याच्यात तुम्ही मोटिवेशनल काही होता नाही. कारण म्हणजे तुमचा व्हिडिओ जर व्हायरल होत असला तरच तुम्ही खुश राहता, आणि व्हिडिओ व्हायरल जर झाला तर तुम्ही व्हिडिओ दुसरा करायला ठेवता. नवीन सुरुवातला तर व्हिडिओ व्हायरल होता, त्याच्यानंतर व्हिडिओ डाऊन होत चालतो व तुमचं लक्ष दूर होत चालतं. आणि दूर झाल्यानंतर तुम्ही म्हणता की यार आपलं यूट्यूब चॅनल चालत नाही, लगेच दुसरं अकाउंट खोला. त्याच्याकरता तुम्ही दुसरं अकाउंट नको करा, एकच अकाउंट ठेवा आणि त्या अकाउंटला रोज मेहनत द्या. म्हणजे व्हिडिओ डेली अपलोड करा. जर तुम्ही लॉंग व्हिडिओ जर बनवत असले तर 3 रोजचे व्हिडिओ अपलोड करा, एक सकाळी, एक दुपारी आणि एक रात्री. हे 3 व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही डेली अपलोड करा. सुरुवातीला यूज कमी येतील पण नंतर धीरे धीरे वाढत चालेल. डायरेक्ट तर काही व्हायरल होणार नाही व्हिडिओ. तुम्ही डायरेक्ट व्हिडिओच्या नादी लागसान व्हिडिओ व्हायरल होत नाही, पण धीरे धीरे वाढतं. त्याच्यानं डेली व्हिडिओ अपलोड करा. आणि तुमच्याकडून तुम्हाला टाईम जर नाही भेटत असला तर व्हिडिओ एकच सोडा, पण डेली सोडा. न बरेच जण काय करता, पेड मोशन घेता. म्हणजे पेड मोशन असा आहे की चॅनल तर कोणी घेता, व्हिडिओ व्हायरल होत नाही, मग त्याच्याकरता पैसे दिकन आपण चॅनल मोनेटाईज करायला पाहता. पण काही असे की बरेच जण पैसे दिकन मोनेटाईज करता, पण चॅनल मोनेटाईज करायचे तर तडल्या तडीच राहतो. तुम्ही ऑनलाईनच्या नादी लागसान तर ऑनलाईन तुम्ही फससा. त्याच्याकरता कोणाला रुपया नको द्या, ₹1 कोणाला द्या नको. आणि तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा. डेली व्हिडिओ अपलोड करताना तुमचं चॅनल नक्की तुमचं चॅनल मोनेटाईज होईल. तर बरेच जण नाही तर पैसे दिकन बी तुमचं मोनेटाईज चॅनल होत नाही. कारण भावांनो, एक दिमाग लावा, जर तो स्वतः चॅनल मोनेटाईज करू शकतो तर त्याच्याकडे तर मोबाईल आहे, आयफोन असेल, साधा फोन असेल, फोन कोणचा बी असो, कॅम्प्युटर असेल त्याच्याकडे. पण चॅनल जर मोनेटाईज तो स्वतः करी तर स्वतःच त्याला करायला काय, चॅनल त्याचं स्वतः चॅनल करू शकतो, चॅनल स्वतः मोनेटाईज करू शकतो. हे लक्षात ठेवा भावांनो, की कोणाला रुपया न देताना आपले व्हिडिओ डेली अपलोड करा. तुम्ही ऑनलाईनच्या चक्करमध्ये पडसान की भावांनो 150, 200 म्हणे 500, 1000, 200, 2000, 1000 तुम्ही प्रत्येकाला दे टाकसान तर चॅनल नाही मोनेटाईज झालं तर काय करी घेसान. फायदा कोणाचा होईल, समोरच्याचा. नुकसान कोणाचं होईल, तुमचं. तर त्याच्याकरता असे कोणतेच शॉर्टकटचे रस्ते पहा नको. आपले व्हिडिओ अपलोड करा. 1 दिवस 2 दिवस अपलोड व्हिडिओ व्हायरल होणार, 3 दिवस होणार नाही. बाकी 100 व्हिडिओ टाकल्यानंतर जेव्हा तो 101 व्हिडिओ राहील तेव्हाच तुमची पहिला व्हिडिओ राहील. 100 व्हिडिओ टाकल्यावरच तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होईल यूट्यूब. नाहीतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करसान, तुम्ही म्हणसान 50 टाकले, 17 टाकले, व्हायरल होत नाही. तुम्ही 100 टाकल्यानंतर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, तेव्हा तुमचं चॅनल ग्रो होतं. नाहीतर मग तुम्ही सुरुवातीला टाकता, सुरुवातीला यूज येतो. शॉर्टकटचे रस्ते पहा नको की पैसे दिकन आपण चॅनल मोनेटाईज करू. त्याच्याकरता कोणाला रुपया द्या नको. तर स्वतः जर तो चॅनल मोनेटाईज करू शकतो. पाहिल्या असतील तुम्हाला इंस्टाग्रामवर गैरस रील आले होते, मी स्वतः पाहिलं आला पैसे तिकडून चॅनल मोनेटाईज करायचं. तसं करायचं नाही. कारण म्हणजे तो स्वतः जर चॅनल मोनेटाईज करू शकतो तर त्याला करायला काय आहे, समोरच्या व्यक्तीले. त्याच्याकरता तुम्ही शॉर्टकटचे रस्ते पहा नको. तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा. त्या चक्करमध्ये पडायचं नाही की 500 ठिकाण आपलं चॅनल ग्रो करू. असं कोणचीच ट्रिक नाही भावांनो. अशी कोणचीच ट्रिक नाही आहे की पैसे दिकन आपण व्हिडिओ व्हायरल करू शकता. यूट्यूबवर पैसे दिकन तुमचे चॅनल मोनेटाईज होणार नाही. कारण समोरचा तुम्हाला 2000 मागे तुम्ही 1000 देसान.
1000 दिल्यावर तुम्ही लिंक सेंड करसान, तो काहीच करू शकणार नाही. तो दुसऱ्यानं तुम्हाला पैसे मागेल की भावा हे पैसे 28 लाख गेले, आणखी 1000 रुपये सेंड कर. तुम्ही आणखी करसान, बाकी चॅनल मॉनिटाईज होणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा की पैसे दिगन तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. कारण तो चॅनल मॉनिटाईज करू शकतो समोरचा व्यक्ती, तर त्याला करायला काय, त्याच्याकरता कोणाला पैसे द्या नको. तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा, दिवसातून 3 व्हिडिओ अपलोड करा, सकाळ संध्याकाळ दुपार 3 व्हिडिओ अपलोड करा. लॉंग जर व्हिडिओ करत असले आणि तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ करत असले, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असले, तुम्ही स्वतः मेहनत करा. दुसऱ्याचा कॉन्टॅक्ट बी नको घ्या, नाहीतर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक पडू शकतं, तुमचं चॅनल हटू शकतं. तुम्ही म्हणता सुरुवातीला तर आपल्याला 5-50 व्ह्यूज येत आहे, पण आपण दुसऱ्याचा कॉन्टॅक्ट करू, तसं करा नको. कारण तुम्ही स्वतः मेहनत घ्या, स्वतः आपला कॉन्टॅक्ट घ्या. आपल्याला कोणी स्ट्राईक कॉपीराईट देऊ शकत नाही. कारण तुम्ही जर दुसऱ्याचा कॉन्टॅक्ट घेसा तर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक पडू शकते. ते बी YT स्टुडिओमध्ये येणार नाही कॉपीराईट स्ट्राईक. तुम्हाला क्रोम ब्राउझर खोलावा लागेल, तिच्यात तुम्हाला YT स्टुडिओ खोलणं पडेल, तेव्हा तुम्हाला तरी दिसेल कॉपीराईट स्ट्राईक. तर त्याच्याकरता कोणाचाच व्हिडिओ चोरा नको. लेट होईल, बाकी थेट होईल. पहिली गोष्ट तर हे झाली. आणि तुमचे जर 5-50 सबस्क्राईब जर असतील ना आपल्या यूट्यूब फॅमिलीवर, तुम्ही लाईव्ह जाईकन आपला वॉच टाईम कंप्लीट करू शकता. कारण बरेच जण असे लाईव्ह इकन वॉच टाईम कंप्लीट करत आले. त्या वॉच टाईममध्ये तुमचा वॉच टाईम बी हे होईल, ऑनली तुम्ही हे करू शकता. नाहीतर मग पैसे तिकन तुम्ही फससा. त्याच्याकरता तुम्हाला हात जोडून सांगतो मी की पैसे कोणालाच द्या नको. तुमची मेहनत एक दिवस नक्की फळ भेटेल. तुम्हाला एक दिवस नक्की फळ भेटेल. तुम्ही फक्त मेहनत करा भावांनो, नाहीतर मग काहीच होणार नाही जर तुम्ही मेहनत घेणार नाही तर. आता तुम्ही एकच उदाहरण घ्या की तुम्ही कामावर ड्युटी, तुम्ही कोणत्याही जॉबला असू शकता. तुम्ही एक गडे कंपनीमध्ये असतान, कोणत्या जॉबला असतान, एक शेतामध्ये जात असतान, तुम्ही डेली व्हिडिओ शेतामध्ये कामाला जाता, तुम्हाला पैसे येतात बरोबर. तर त्याच्याकरता तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा. व्हिडिओ अपलोड करा आणि डेली तुमचं चॅनल एक तरी व्हिडिओ तुमचा बूच होईनच. आणि एक व्हिडिओ बूच झाल्यानंतरच तुमचा व्हिडिओची चॅनलची ग्रो होईल. नाहीतर मग शॉर्टकटचे रस्ते पासान तुमचं चॅनल बरबाद होसा. तर त्याच्याकरता सांगतो, तुम्ही शॉर्टकटचे रस्ते पहा नको. आपली मेहनत धीरे धीरे का होईना, किती महिने लागतील, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष लागेल तुम्हाला शिकायला. पण असे शॉर्टकटचे रस्ते नको पाहावा नो. कारण मी बऱ्याच जणांचे असे हे पाहिले चॅनल की त्यांनी शॉर्टकटचे रस्ते पाहिले, बाकी त्याचे पैसे फसून गेले. बरेच असे ऑनलाईनचे गेम आले. पहिले ते काय करता, पहिलेच त्याचे इंस्टाग्रामची रीच वाढवण्यासाठी ते पैसे देतात. म्हणजे पैसे कशाला देतात, प्रमोट करतात त्या व्हिडिओले. आणि त्या व्हिडिओला प्रमोट केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल होतो. आणि बरेच जण आपल्यासारखे गाववाले काय करता, अरे यार आपले चॅनल मॉनिटाईज होईन, आपण मी पैसे कमवायला लागू. पण मग बरेच जणांचं असं करी घेता, लिंक लगेच तो लिंक सेंड करतो. भाऊ लगेच ते कोण काय सांगतो की भाऊ तुझं चॅनल मॉनिटाईज होईल, तुम्ही पहिले पैसे लागतील. तर भाऊ बी टाके देतो पैसे टाकल्यानंतर तो आणखी दुसऱ्यांना पैसे मागतो, तरी ते चॅनल मॉनिटाईज होत नाही. कारण त्याला स्वतः येत असतं त्या व्यक्तीने. तर त्याला बोलायला काय गरज, आपल्याला काय मागता तो, त्याला स्वतः कमवू शकता ना. तर त्याच्याकरता तुम्ही शॉर्टकटचे रस्ते नको पहा. तुम्ही एक तर शॉर्ट व्हिडिओ टाकत असता, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बी टाकत असले लिपसिंग करिकन, तर तुम्ही त्या व्हिडिओला असं करा की बिलकुल फुल HD क्वालिटी दिसायला पाहिजे. व्हिडिओ HD क्वालिटी जर दिसला तर व्हिडिओ व्हायरल होईल. असं नाही की iPhoneच लागेल आपल्याला, तुमचा फोन कोणचा बी असो, फक्त त्याचं व्हिडिओचं एडिटिंग एकदम क्वालिटी भारी यायला पाहिजे. तुम्ही एडिटिंग करा. तर त्याच्याकरता तुम्हाला सांगतो साधे सिंपल ॲप्स एडिटिंग करायचे. एक वियान, एक काइम मास्टर आणि एक बरंच काहीतरी आहे, एक आहे कॅपकट. हे 3-4 ॲप्स आहे.
हे 3-4 ॲप्समध्ये तुमचं क्वालिटी व्हिडिओला छान लागते. त्याच्याकरता तुम्ही शॉर्टकटचे रस्ते नको पहा. तुम्ही स्वतः मेहनत घ्या, रोज व्हिडिओ अपलोड करा. दिमागात घाली घ्या की आपल्याला व्हिडिओ यूट्यूबर बनणं आहे. त्याच्याकरता तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणं पडेल. नाही तुमचं काहीच होणार नाही. व्हिडिओ अपलोड करणार नाही, 1 दिवस जाईन, 2 दिवस जाईन, तिसऱ्या दिवशी येणार नाही, चौथ्या दिवशी करसान, तसं चालणार नाही यूट्यूबवर. तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा. डेली व्हिडिओ अपलोड केल्यानं तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल आणि तुम्हाला फळ मिळेलच. धन्यवाद भावांनो. हा व्हिडिओ एवढाच बनवला. व्हिडिओ जर पसंत पडला असेल एक लाईक, चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढच्या